जेव्हा आम्ही एका माणसाचा जीव वाचवण्यासाठी धडपडत होतो तेव्हा मुख्यमंत्री निधीला मदत द्यायची सोडून भाजपच्या एका माणसाला फडणवीस आवाहन करत होते की तुमचा पैसा प्राईम मिनिस्टर केअर फंडला द्या. ज्या पीएम केअर फंडचा कुठेच आता पत्ता नाही, ज्या पीएम केअर फंडचा कुठेच खर्च सांगता येत नाही, त्या पीएम केअर फंडची ती सगळी खरेदी भाजपवाले करत होते. आणि या देशात पण सांगायचं आता काहीतरी फडणवीस सांगायला लागले आम्ही पाणी करू. कुणाला पाणी करताय, कुणाला पाणी दाखवताय? देवेंद्रजींना जर एवढं पाणी आठवत असेल आणि पाणी पाजायची अनिवार्य इच्छा असेल तर देवेंद्रजी तुम्ही पाणी महाराष्ट्रातील अनेक तहानलेली जी खेडी आहेत, अनेक तहानलेली जी शहरं आहेत त्या ठिकाणी पाणी पाजा. ठाकरेंना पाणी पाजणारा पैदा व्हायचा अजून तो इतका सहज नाही. आता जेव्हा दोन भाऊ एकत्र येतात, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ताकदीने उभी राहते. या महाराष्ट्राची, या मराठीची सत्ता मत्ता अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी हा मराठी माणूस आणि मराठी हद्दपार होता कामा नये. इथला मुंबईचा प्रत्येक जण मग त्यांनी जरा भाषिक द्वेष पसरवायचं काम केलं. आम्ही वारंवार सांगितलं की आम्ही कुठल्याही भाषेचा द्वेष करणारी माणसं नाही. आम्ही फक्त आग्रही हे आहोत की आम्ही आमच्या मावशीवर प्रेम करतो, आमच्या शेजाऱ्यांवरही प्रेम करतो, पण आमचं काळीज आमची आई असते आणि हे सांगण्यात आम्हाला काहीच लाज वाटत नाही. हा आमच्या अभिमानाचा विषय आहे आणि तो आम्ही आपली छाती ठोकपणे सांगतोय. पण या सगळ्यावर एखादा आशिष पुरेशी पुढे येतो आणि आपल्यालाही दुःख सांगतो, कारण त्यांना विकासाच्या मुद्द्यावर बोलायचंच नाही. कारण त्यांना इथल्या माणसांची घरं, त्यांना मिळणारं पाणी, त्यांना मिळणारी हवा, त्यांना मिळणारं शिक्षण या कुठल्याच मुद्द्यावर त्यांना चर्चा करायची नाही. त्यांना फक्त आणि फक्त फोडाफोडी करायची. राजे हो, इथून आमच्या पोरंताई आहे. का महत्वाची आहे ही उमेदवारी? या मंचावर आमच्या अभिषेक दादाचा फोटो आहे. मी मगाशी असं म्हटलं की घोसाळकर काका तिथे थांबले नाही, ही चांगली गोष्ट झाली. कुठल्याही बापासाठी सगळ्यात मोठं ओझं काय असेल तर कुठल्याही बापासाठी सगळ्यात मोठं ओझं आपला करता सवरता लेख त्याला खांद्यावर घेणं असेल. ही वाईट वेळ आली कुणामुळे? ही इतकी भयंकर घटना कुणामुळे आली? ती देवेंद्र फडणवीस नावाच्या माणसाने केलेल्या गलथान कारभारामुळे.